श्री स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय पुरुषोत्तमाय. मैत्रिणींनो, अधिक मास आलेला आहे आणि या अधिक मासात आपण विविध प्रकारचे व्रत वैकल्य पूजापाठ करतो, वेगवेगळ्या पोथ्या वाचतो, जसे की विष्णू सहस्त्रनाम, अधिक मास महात्म्य, रोज एक कथा वाचतो, भागवत कथा वाचतो, भगवद्गीता याचे अध्यायाचे पठण करतो. अशा विविध प्रकारच्या पोथ्या पुराणे आपण ह्या अधिक मासामध्ये करतो. विशेष पूजा करतो, विशेष जप करतो आणि त्याचं फळ पण विशेष असं मिळतं आपल्याला. जसे की आपण अधिक मासामध्ये मंजुळवात लावतो. मंजुळवात ही 11 वातीची एक वात राहते. 33 वातीचं एक कमळवात अशी कमळवात लावतो. विविध प्रकारच्या वाती लावतो. तसंच आपल्या हिंदू धर्मात दिव्याला आणि त्यातील वातीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. कार्तिक मास किंवा घरातील विशेष पूजा विधी विविध प्रकारच्या वाती आपण प्रज्वलित करतो. जसे की आपण 11 पदरीच्या 11 वाती भगवंताला, महादेवाला, शंभूराजाला लावतो. 21 पदरीच्या 21 वाती आपण गणपती बाप्पाला लावतो चतुर्थीच्या दिवशी. शिवरात्रवात महादेवाला लावतो शिवरात्रीला. आपल्याकडे अशी वेगवेगळ्या वाती वेगवेगळ्या सणाला अशी जोपासण्याची परंपरा आहे. पूर्ण वर्षभराचे जितके सण आहेत तितक्या सणाला आपण प्रत्येक सणाला एक विशिष्ट वात अशी आपण लावण्याची आपल्याला वर्षभराच्या अशा वातीची एक लिस्ट आहे. मी कधीतरी तुम्हाला हा व्हिडिओ टाकेल आणि त्या वाती आपण त्या सणाला आपण अशा लावत असतो. जसे की अधिक मासाला आपण मंजुळवात लावतो, कमळवात लावतो, 33 पदरीची अखंड अशी वात लावतो. तशीच एक वात आपल्याला आज बघायची आहे, वेणी माधव वात. विविध प्रकारच्या वाती प्रज्वलित करण्याची परंपरा आपल्याकडे जोपासली जाते. या सर्व वातीमध्ये सर्वात आगळी वेगळी आणि आध्यात्मिकदृष्ट्या अत्यंत प्रभावशाली मानली जाणारी वात म्हणजे वेणी माधव वात. आपल्या देवाऱ्यात दिवा लावणे हे केवळ अंधार दूर करण्याचे प्रतीक नाही, तर ते ईश्वरी चैतन्य जागृत करण्याचे माध्यम आहे. वातीच्या विविध प्रकारामध्ये वेणी माधव वातीला सर्वश्रेष्ठ स्थान दिले जाते. ही वात केवळ आकाराने मोठी नाही, तर त्यामागे एक गहन आध्यात्मिक अर्थ दडलेला आहे. तर आपण ते कोणचा अर्थ आहे दडलेला, त्याच्यामागे काय उद्दिष्ट आहे आणि ती वात लावल्याने काय फळ मिळतं ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. 33 फुलवातीची अद्वितीय गुंफण वेणी माधव वात. वातीचे सर्वात मुख्य वैशिष्ट्य म्हणजे तिची बनावट. ही वात 33 सुट्ट्या फुलवाती एकत्र गुंफून तयार केली जाते. हिंदू शास्त्रानुसार 33 हा आकडा 33 कोटी म्हणजेच 33 प्रकारच्या देवी शक्तीचे प्रतिनिधित्व करतो. जेव्हा या 33 वाती एका वेणीसारख्या गुंफल्या जातात तेव्हा त्या एका प्रचंड ऊर्जेचे प्रतीक बनवतात. वेणी माधव ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे एकत्रित रूप वेणी माधव हे एक नावच अतिशय अर्थपूर्ण आहे. ही वात म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिमूर्तीच्या एकत्रित शक्तीचे रूप मानले जाते. ज्याप्रमाणे या 3 देवता सृष्टीची निर्मिती, पालन आणि लय करतात, त्याचप्रमाणे ही वात प्रज्वलित केल्याने घरातील नकारात्मकतेचा नाश होऊन सात्विक ऊर्जेची निर्मिती होते. प्रयागराज आणि त्रिवेणी संगमाशी नाते. वेणी माधव वातीचा संबंध थेट उत्तर प्रदेशातील प्रयागराज क्षेत्राशी आहे. प्रयागराज येथे गंगा, यमुना आणि सरस्वती या 3 पवित्र नद्याचा त्रिवेणी संगम होतो. असे मानले जाते की या संगमावर भगवान वेणी माधव यांचे माता लक्ष्मीसह कायमचे वास्तव्य असते. प्रयागराजचे क्षेत्रपाल म्हणूनही भगवान वेणी माधव यांना पूजले जाते. ही वात लावणे म्हणजे आपल्या घराच्या देवाऱ्यात प्रयागराजच्या त्या पवित्र त्रिवेणी संगमाची पुण्याई आणि आशीर्वाद मिळवण्यासारखे आहे. अधिक मासात एकदा तरी ही वात अवश्य लावावी. आणि ही वात लावते वेळेस आपल्याला काय करायचं आहे, एक गंगाळ घ्यायचं आहे. गंगाळामध्ये पाणी टाकायचं आहे आणि आपण प्रयागराजून आणलेलं ते त्रिवेणी संगमचं पाणी जे आहे त्या गंगाळामध्ये टाकायचं आहे. हळद, कुंकू, अक्षदा, फुलं
दक्षिणा त्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि ते पाणी गंगेचं पाणी टाकल्यानंतर आपल्याला ही पूजा करून घ्यायची आहे आणि ही वात आपल्याला लावायची आहे. वेणी माधव वात आपल्याला लावायची आहे. कारण की आपण तिथं जाऊ शकत नाही, म्हणून आपण घरीच गंगेचं पूजन करूया आणि ही वेणी माधव वात श्रीकृष्णाला लावूया. आणि गंगेचं पाणी त्या गंगाळामध्ये टाकल्यामुळं त्याच गंगेला आपण गंगा समजून तिथं ओवाळून घेऊया. वेणी माधव वात लावण्याचे महत्त्व आणि फायदे. लक्ष्मी प्राप्ती या वातीत लक्ष्मीसह वेणी माधवाचे वास्तव्य असल्याने ही वात प्रज्वलित केल्याने घरात सुख समृद्धी आणि स्थिर लक्ष्मी नांदते. पापाचा नाश त्रिवेणी संगमावर स्नान केल्याने जी पुण्याई मिळते तीच पुण्याई मनोभावे वेणी माधव वात लावल्याने मिळते, अशी भक्तांची श्रद्धा आहे. कार्तिक मासाचे विशेष महत्त्व. विशेषतः कार्तिक महिन्यात किंवा अधिक मासात ही वात लावल्याने अनंत पटीने पुण्यफळ मिळते. मैत्रिणींनो, आपण अधिक मासामध्ये असो किंवा कार्तिक मासामध्ये असो, पण आपण दररोज काय करायचं आहे, आपण 1 टोपण गंगेचं पाणी आपल्या आंघोळीच्या स्नानाच्या पाण्यात टाकून आपण आंघोळ करायची आहे आणि त्यामुळे आपल्याला गंगेची आंघोळ ही घडणार आहे. त्रिवेणी संगमाचं आपल्याला पुण्य घरी बसून आपल्याला मिळणार आहे. कौटुंबिक शांतता. त्रिमूर्तीच्या आशीर्वादाने घरातील सदस्यामध्ये प्रेम आणि ताळमेळ वाढतो, अशी प्रज्वलित करावी. ही वात आकाराने मोठी असल्याने ती तुपात नीट भिजवून एका मोठ्या निरंजना किंवा समईत प्रज्वलित केली जाते. 33 वातीची ही गुंफण जेव्हा तेवते तेव्हा त्याचा प्रकाश आणि ऊर्जा संपूर्ण घराला व्यापून टाकते. घरातील ज्येष्ठ बायका या वाती करत असत. आता पूजेचे सामान मिळते अशा ठिकाणी या वाती सहज मिळतात. त्याचप्रमाणे यूट्यूबवर देखील ही वात कशी करावी ते मी आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणारच आहे. ही वात कशी करावी ते, त्यानुसार तुम्ही ही वात तयार करू शकता. वेणी माधव वात कशी बनवावी ही मी तुम्हाला सर्व माहिती सांगत करून दाखवते. त्याप्रमाणे तुम्ही करा आणि ती लावून पहा. त्याचं 1000 लाख पटीनं आपल्याला पुण्य प्राप्त होणार आहे. कापसाच्या 33 लहान फुलवाती घ्यायचं आणि 33 वातीचं गुंफण एकत्रित मी तुम्हाला करून दाखवणार आहे. तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. एक मोठी वात तयार केली जाते आणि ही प्रयागराजाच्या त्रिवेणी संगमाचे प्रतीक मानली जाते. तुपात भिजवून ही तयार केलेली वात आपल्याला गाईच्या शुद्ध तुपात पूर्णपणे भिजवून घेऊन दिव्यामध्ये ठेवून ही वात एका मोठ्या मातीच्या किंवा तांब्याच्या निरंजनात किंवा समईत ही ठेवून प्रज्वलित करायची आहे. अधिक मासात सकाळी किंवा संध्याकाळी देवासमोर हा दिवा प्रज्वलित करावा. मंत्र म्हणायचा आहे आपल्याला दिवा लावताना. ओम नमो नारायण किंवा वेणी माधवाय नमः या मंत्राचा जप करावा. वेणी माधव वात लावण्याचे महत्त्व. ही वात लावल्याने घरात सुख समृद्धी आणि लक्ष्मीचे आगमन होते. यामुळे नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन सात्विक ऊर्जेची निर्मिती होते. 33 वातीचे हे दान 33 कोटी देवतांचे आशीर्वाद मिळवून देते, अशी श्रद्धा आहे. ही वात अधिक मासात एकदा तरी आपण नक्कीच लावूया. मैत्रिणींनो, कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार. श्री स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय पुरुषोत्तमाय. ओम नमो भगवते वासुदेवाय पुरुषोत्तमाय. ओम नमो भगवते वासुदेवाय पुरुषोत्तमाय. ओम नमो वेणी माधवाय. ओम नमो वेणी माधवाय. ओम नमो वेणी माधवाय.